ओम नमः शिवाय। दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री येत आहे। या दिवशी भगवान शंकरांची पूजा कशी करायची, कोणते नियम लक्षात ठेवायचे हे आपण पाहणार आहोत। पण त्या अगोदर भगवान शंकरांचा हा मंत्र तुम्ही त्या दिवशी नक्की पठण करा। शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री गिरिजापतीश भवानी शंकर, शिवशंकर शंभो। नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। आज आपण यावर्षी होणाऱ्या महाशिवरात्रीला कशी भगवान शंकरांची पूजा करायची आणि त्यासाठी काय नियम आहेत ते पाहणार आहोत। यावर्षी 2024मध्ये महाशिवरात्री ही 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे। भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे। या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते अशी धारणा आहे आणि भगवान शंकरांचीही कृपा कायम राहते असे मानले जाते। तर महाशिवरात्रीचे व्रत व उपासनेचे नियम पुढील प्रमाणे आहेत। महाशिवरात्रीचे व्रत व उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम असा आहे की उपवासाच्या 1 दिवस आधी तामसिक अन्न म्हणजेच मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण घातलेले पदार्थ, धूम्रपान इत्यादीचे सेवन करू नये। महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, अक्षता, फुले, भस्म, उसाचा रस, गंगाजल, पांढरे चंदन, गाईचे दूध, कापूर, मोळी, मंदाराची फुले, शमीची पाने इत्यादी पूजा साहित्याची आधीच व्यवस्था करावी। माता पार्वतीसाठीही सौंदर्याचे सामान ठेवावे, उदाहरणार्थ बिंदी, कंकण इत्यादी। महाशिवरात्रीला भगवान शिवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, हलवा, लस्सी, मध इत्यादीचीही व्यवस्था करावी। महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये, फळे खावी। या दिवशी तुम्ही सूर्योदयापासूनच शिवाची पूजा करू शकता। भगर हे वर्ज्य आहे। महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात म्हणजे दिवसभरामध्ये झोप घेणे टाळावे, कारण उपवासामध्ये झोपण्यास मनाई आहे। शिव मंदिरामध्ये कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, हवे असल्यास अर्धी प्रदक्षिणा करून परत या। महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये। या गोष्टी शिवपूजेसाठी निषिद्ध मानल्या जातात। महाशिवरात्रीमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे। महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा, यामुळे अधिक पुण्य मिळते असे मानले जाते। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्रीला जागरणाला महत्त्व असल्याचे सांगितले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो लवकर उठावे आणि या दिवशी पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करावे असे शुभ मानले जाते। शक्यतो दिवसभर ओम नमः शिवाय हा जप करावा, उणे दुणे बोलू नये, मोठ्यांचा मान ठेवावा, अपशब्द काढू नये। व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा। सोमवारचा उपवास करणाऱ्यांनीही या चुका टाळाव्यात। तसं बघायला गेलं तर 1 कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात। परंतु तुम्ही जेव्हा पिंडीवरती दुधाने अभिषेक करता तेव्हा तो अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका। तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होऊ शकते व असे दूध अर्पण करणे योग्य नाही। भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान घालून शिवलिंगावर जल अर्पण करावे, तेव्हाच तो अभिषेक पूर्ण मानला जाईल। भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना कुंकवाचा टिळा लावू नका। महाशिवरात्रीचा उपवास सोडताना तो प्रथम दही भात खाऊन सोडावा असे सांगितले जाते। थोडक्यात महाशिवरात्रीचा उपवास सोडत असतानाही सात्विक आहार घ्यावा आणि तो पचण्यासाठी हलका असावा, ज्यामुळे आपल्या शरीरालाही दुसऱ्या दिवशी त्रास नाही होणार। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।